आपण आता आपलं नवीन प्रकरण सुरू करतोय आणि आपलं जे काय नवीन प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव काय आहे सांगा. सिक्युरिटायझेशन. काय आहे? सिक्युरिटायझेशन. बघूया काय काय आपण या प्रकरणात बघणार आहोत. आधी तुम्हाला मी सिक्युरिटायझेशन म्हणजे काय याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो आणि त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. ओके ओके तर काय आपण बघत आहोत? सिक्युरिटायझेशन. चालेल. मग आता मी तुम्हाला सांगतो काय सिक्युरिटायझेशन म्हणजे काय हे आता आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय बघावं लागेल? सिक्युरिटायझेशनचा उद्देश काय असतो तो. ओके आता सिक्युरिटायझेशनचा उद्देश काय असतो हे आधी आपण बघूया, त्याच्यानंतर आपण आपलं पुढचं बघूया. चालेल. आता बघा सिक्युरिटायझेशन आधी कोण करतं हे आधी समजणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना याचा अर्थ पण माहीत नसतो. ॲक्च्युली मला पण माहीत नव्हता. हे प्रकरण व्यवस्थित वाचलं, रेफरन्स बुक वाचलं तेव्हा समजलं की सिक्युरिटायझेशनची प्रोसेस नक्की काय असते. नक्की समजत नव्हतं की सिक्युरिटायझेशन म्हणजे काय. बेसिकली सिक्युरिटायझेशनचा अर्थ असा होतो की तुमचे इलिक्विड असेट असतात. इलिक्विड असेट म्हणजे काय? ज्यांचं तात्काळ कॅशमध्ये रूपांतर करता येत नाही त्यांना म्हटलं जातं इलिक्विड असेट. उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग ही तुमची काय आहे? इलिक्विड असेट आहे. ओके त्याचं रूपांतर कॅशमध्ये करता येणार का? नाही. मग अशा अशा गोष्टींचा कॅशमध्ये रूपांतर आपल्याला करता आलं तर किती भारी होईल ना. म्हणजे आपली जमीन आपल्याला वापरता येईल. ओके पण त्या जमिनीचं रूपांतर कशामध्ये होईल? कॅशमध्ये होईल. अशी कन्सेप्ट आली. ओके पण आता बघा बऱ्याच सिक्युरिटायझेशन म्हणजे काय सांगा. इलिक्विड असेटचं रूपांतर कशामध्ये करणे? असेटमध्ये करणे. मात्र यामध्ये इलिक्विड असेट म्हणजे काय? इलिक्विड असेटमध्ये सगळं येतं. हां म्हणजे आपण एखाद्याला आपण आपली जर इन्व्हेस्टमेंट असेल, आपण बँकेत 10 लाखाची असं इन्व्हेस्टमेंट केली 10 वर्षासाठी आपण फिक्स डिपॉझिट केलं. मग फिक्स डिपॉझिटचे पैसे आपल्याला तात्काळ घेता येणार का? तर तात्काळ आपले घेता येणार नाही. लेक्चर पूर्ण आहे का? मध्ये स्किप करू नका कारण ही व्यवस्थित कन्सेप्ट सांगतो. व्यवस्थित आहे का? 10 लाखाचे आपण फिक्स डिपॉझिट ठेवलं. मग 10 लाखाचे 10 लाख मला आत्ता भेटणार आहेत का? तर मला ते आत्ता भेटणार नाहीत. मग ही आपली काय झाली? इलिक्विड असेट. लँड अँड बिल्डिंग आहे. तात्काळ कॅशमध्ये रूपांतर होतं का? नाही. मग ही पण आपली काय आहे? इलिक्विड असेट आहे. ओके मग विषय असा होतो की बघा बिझनेस फर्मचं खूप भारी असतं. बिझनेस फर्मचं त्यांना जर पैशांची गरज असेल तर ते काय ठेवतात? आपली लँड अँड बिल्डिंग असेल ना ती लँड आपली जमीन कर्ज बँकेत गहाण ठेवून पैसे घेऊ शकतात. ओके कारण त्यांच्याकडे तशी ऑप्शन असतो. मात्र आपण आता आपलं प्रकरण बघतोय फायनान्शियल सर्व्हिसेस. फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे जे लोकांना लोन देतात. उदाहरणार्थ बँकेने आपल्याला लोन दिलं ना, मग बँकेची पण ही काय झाली? असेट झाली. बँकाचं माहिती आहे ना, बँका आपल्याकडे जे डिपॉझिट स्वीकारतात त्या बँकांची काय असते? लायबिलिटी असते. म्हणजे आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो ना, मी बँकेमध्ये समजा 1 लाख रुपये ठेवले तर ती बँकेची काय राहील? लायबिलिटी राहील. मात्र बँकेने मला 10 लाखाचं कर्ज दिलं. मग हे 10 लाखाचं कर्ज बँकांसाठी काय असेल? असेट असेल कारण बँकांनी ती माझ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना. ओके मग बऱ्याच वेळा काय होतं की हे फायनान्शियल सर्व्हिसेस असतात. उदाहरणार्थ बँका वगैरे यांनी दिलेल्या लोनचं त्यांना कॅशमध्ये रूपांतर करून भेटलं तर किती चांगलं होईल ना. ओके मग त्या इलिक्विड असेटचं कॅशमध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं जातं? असेट सिक्युरिटायझेशन म्हटलं जातं. सिक्युरिटायझेशनचा अर्थ समजला. बेसिकली इलिक्विड म्हणजे ज्यांचं कॅशमध्ये रूपांतर करता येत नाहीत अशा असेटचं कॅशमध्ये रूपांतर करणं म्हणजे काय होय? सिक्युरिटायझेशन होय. आणि हे आपण सिक्युरिटायझेशन जे काय शिकणार आहोत ते कशाच्या संदर्भात शिकायचं? आपल्याला फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संदर्भात शिकायचं आहे. ओके आपल्या प्रकरणाचं नावच आहे फायनान्शियल सर्व्हिसेस. आपलं पुस्तक आहेत ना त्या पुस्तकाचं नावच आहे काय? इंट्रोडक्शन टू फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके बाळांनो बघूया. अजिबात घाबरायची गरज नाही आहे. फायनान्शियल सर्व्हिस मॅनेजमेंट बघतोय आपण आणि त्यामध्ये आता हे बघू की आपण काय काय करणार आहेत ते. बेसिकली तुम्हाला मी सांगतो बँकाने आपल्याला लोन दिलेलं असतं. बँकांसाठी ती असेट असते. बँकांना याचं कॅशमध्ये रूपांतर करायचं झालं तर बँकांनी ते कसं करावं यालाच म्हटलं जातं सिक्युरिटायझेशन. बघूया. चालेल सुरू करूया ना. चालेल अजिबात घाबरायची गरज नाही आहे. द टर्म सिक्युरिटायझेशन रेफर टू बोथ स्विचिंग अवे फ्रॉम द बँक इंटरमिडिएशन टू डायरेक्ट फायनान्सिंग बाय कॅपिटल मार्केट और मनी मार्केट. बघा सिक्युरिटायझेशन ही एक काय आहे सांगा? प्रोसेस आहे. बोथ स्विचिंग अवे फ्रॉम बँक इंटरमिडिएशन टू डायरेक्ट फायनान्सिंग बाय कॅपिटल मार्केट अँड मनी मार्केट. बँकांची जी काय लोन दिलेली असतात ना त्यांचं काय करणं? मनी मार्केट थ्रू किंवा कॅपिटल मार्केट थ्रू रूपांतर कशामध्ये करणं? कॅशमध्ये करणं त्याला म्हटलं जातं सिक्युरिटायझेशन.
अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द प्रिव्हियसली इलिक्विड असेट. ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे काय, चेंज करणे. कसा, प्रिव्हियसली इलिक्विड असेट आहेत लाईक ऑटोमोबाईल लोन. आता गाडी घ्यायला आपल्याला लोन दिलं 10 लाखाचं, ही कुठची झाली, इलिक्विड असेट झाली ना. मॉर्टेज लोन, त्यांनी मॉर्टेज लोन घेतलं, हे ते पण आपली काय झाली, एक प्रकारची इलिक्विड असेट झाली. ट्रेड रिसिवेबल बँकांच्या, हे पण बँकांसाठी काय झालं, इलिक्विड असेट झाली. म्हणजे आपण बँकांमध्ये आपली ट्रेड रिसिवेबल ठेवली, ओके, आपल्यासाठी ती असेट होती, आपण ती बँकाने आपली बिल्स रिसिवेबल दिली, बँकांकडनं पैसे घेतले. मग बँकांकडे जी बिल्स रिसिवेबल जमा झाली त्यांचं तात्काळ कॅशमध्ये रूपांतर होणार का, नाही. मग तात्काळ कॅशमध्ये रूपांतर करायचं तर त्याच्यासाठी जी प्रोसेस आहेत, म्हणजे बेसिकली इलिक्विड असेटची लिक्विड असेटमध्ये रूपांतर करणं, त्याला म्हटलं जातं काय सांगा, सिक्युरिटायझेशन. बघा, काही घाबरायची गरज नाही आहे. बघा, द सिक्युरिटायझेशन इज दॅट प्रोसेस बाय विच by which the liquidated or the liquid and the long term asset of the Indian corporate companies like loans and receivable by the issuing marketable security against the same. ओके, मग याचा आधी अर्थ आपण समजून घेऊया. ओके, आपण इथून लक्ष ठेवूया, पेन घेतो. बघा, लॉंग टर्म असेट ऑफ द इंडियन कॉर्पोरेट कंपनीज लाईक लोन्स अँड रिसिवेबल बाय इश्युईंग मार्केटेबल सिक्युरिटी अगेन्स्ट द सेम. तुमचे जे काय लॉंग टर्म लोन असतील ना, लॉंग टर्म असेट असतील, त्यांच्या विरोधात काय करणं, मार्केटेबल सिक्युरिटी इश्यू करायची. मार्केटेबल म्हणजे काय, ज्यांची आपण पुन्हा काय करू शकतो, विक्री करू शकतो, त्यांना म्हटलं जातं मार्केटेबल सिक्युरिटीज. बघा, सिक्युरिटायझेशन इज द टेक्निक वेअर बाय फायनान्शियल कंपनी कन्वर्ट इट्स इलिक्विड असेट. हे व्यवस्थित करा बाळांनो, हे व्यवस्थित करा. हा, हे बघा, यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. बऱ्याच वेळा घेऊया. बघा, हा पॅराग्राफ व्यवस्थित करायला पाहिजे आपल्याला. बघा, सिक्युरिटायझेशन इज अ टेक्निक वेअर बाय अ फायनान्शियल कंपनी कन्वर्ट. बघा, ह्यांनी सगळ्यात महत्त्वाचा शब्द वापरला, ही व्याख्याच करा. कारण यात त्यांनी म्हटलं का, फायनान्शियल कंपनीज, आपण कोणाच्या संदर्भात बघतो, फायनान्शियल कंपनीजच्या. आता तुमची एखादी फायनान्शियल कंपनीज आहेत, म्हणजे तुमची असेट म्हणजे काय, तुम्ही लोकांना दिलेले लोन, जे लोन काय आहेत, लॉंग टर्म लोन आहेत. बघा, सिक्युरिटायझेशन इज अ टेक्निक वेअर बाय फायनान्शियल कंपनी कन्वर्ट्स इट लिक्विड इट्स इलिक्विड म्हणजे ज्यांचं कॅशमध्ये रूपांतर करता येत नाहीत. नॉन नेगोशिएबल म्हणजे ज्यांचं हस्तांतरण करता येत नाही. आणि हाय व्हॅल्यू ऑफ फायनान्शियल असेट इंटू सिक्युरिटीज ऑफ स्मॉल व्हॅल्यू, आणि ज्यांची व्हॅल्यू हाय आहे त्यांचं रूपांतर कशामध्ये करायचं, स्मॉलमध्ये करायचं. ओके, पुढे बघा, आर्मेड ट्रेडेबल अँड ट्रान्सफरेबल. ज्या ट्रेडेबल होतील, जे काय होऊ शकतात, ओके, जे काय होऊ शकतात, ट्रेडेबल आणि काय होऊ शकतात, ट्रान्सफरेबल होऊ शकतात. म्हणजे इलिक्विड म्हणजे काय, जे काय नाही आहे, ज्यांचं कॅशमध्ये रूपांतर करता येत नाहीत. नॉन निगोशिएबल म्हणजे काय, जे ट्रान्सफर करता येत नाही आहेत. ओके, अशाचं रूपांतर कशामध्ये करायचं, आणि जे हाय व्हॅल्यू आहेत, ज्यांची व्हॅल्यू खूप आहे, त्यांचं स्मॉल व्हॅल्यूत रूपांतर करायचं आणि ते ट्रान्सफर करता येतील आणि त्यांचा आपण व्यापार पण करू शकतो. अशामध्ये तुम्ही तुमच्या लोनचं रूपांतर करायचं, याला म्हटलं आता सिक्युरिटायझेशन. खूप सोप्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न करतोय, मला जमतंय तसं. ओके, मला जमतंय तसं समजवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, सिक्युरिटायझेशन म्हणजे काय, तुम्ही लोकांना दिलेली लोन म्हणजे तुमची असेट. तुम्ही लोकांना काय दिलं, लोन दिलं, ती तुमची असेट. तुमची फायनान्शियल कंपनी आहे, तुम्ही लोकांना लोन दिलात, मग तुमची ती काय झाली, असेट झाली ना, तुमची इन्व्हेस्टमेंट झाली. त्या इन्व्हेस्टमेंटचं म्हणजे त्या लोनचं, तुम्ही लोकांना लोन दिलं त्या लोनचं म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं रूपांतर कशामध्ये करणं सांगा, त्यांचं रूपांतर मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये करणं. मार्केटेबल म्हणजे विक्री योग्य, ज्यांची आपण पुन्हा विक्री करू शकतो, जे ट्रेडेबल असतील, जे ट्रान्सफरेबल असतील आणि ज्यांची व्हॅल्यू स्मॉल असेल. ओके, 10 लाखाच्या लोनचं आपण 1,000चे आपण काय छोटे छोटे भाग तयार करणे. ओके, याला म्हटलं आता सिक्युरिटायझेशन. ओके, खूप सोपं आहे ना, खरंच खूप सोपं वाटतंय. बघा, फायनान्शियल बँकेची काय आहेत, बँकेने आपल्याला लोन दिली आहेत, मग ही बँकांची काय झाली, एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट झाली ना. बँकेने तुम्हाला 10 लाखाचं लोन दिलं, मग ते बँका तुमच्यासाठी ती काय झाली, इन्व्हेस्टमेंट झाली. मग या इन्व्हेस्टमेंटचं रूपांतर बँकांनी कशामध्ये करणार, बँका कशामध्ये करणार सांगा, ही लोन आहे ना बँकांचं, जे काय आहे आपल्याला ज्यांनी लोन दिलं आहे, मग बँकांसाठी ते काय आहे, डिपॉझिट आहे. ओके, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. त्या इन्व्हेस्टमेंटचं रूपांतर बँकांनी कशामध्ये करायचं,
मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये करायचं. म्हणजे जी काय 10 लाखाची त्यांचं आपल्याला लोन दिलेलं आहे, मला बँकांनी 10 लाखाचं लोन दिलं, मग बँकांसाठी जी 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट झाली आणि या इन्व्हेस्टमेंटचं रूपांतर कशामध्ये करायचं, मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये, स्मॉल सिक्युरिटीजमध्ये करायचं. जे ट्रेडेबल असतील, जे ट्रान्सफरेबल असतील, त्यालाच म्हटलं जातं काय सांगा, काय म्हटलं जातं, सिक्युरिटायझेशन. ओके, आता आपण डेफिनेशन बघून हा लेक्चर थांबूया. ओके, चालेल, बघा. ओके, बघा डेफिनेशन. पहिली बघा, अ केअरफुली स्ट्रक्चर्ड प्रोसेस वेअर बाय, एक केअरफुली स्ट्रक्चर प्रोसेस असते वेअर बाय लोन्स, ज्या योगे लोन्स अँड अदर रिसिवेबल आर पॅक्ड, अंडर रायटन अँड सोल्ड इन द फॉर्म ऑफ असेट बेस्ड सिक्युरिटीज. ज्या योगे काय केली जाते, आपली लोन्स असतात. लोन म्हणजे काय, आपलं लायबिलिटी साईडला दिसतं ते लोन नाही, तर बँकांनी आपल्याला दिलेली लोन जे असेट साईडला दिसेल बँकेच्या अकाउंटच्या, त्यांचं रूपांतर कशामध्ये करायचं, असेट बेस्ड सिक्युरिटीमध्ये करायचं. त्यांना म्हटलं जातं सिक्युरिटायझेशन. दुसरी बघा, सिक्युरिटायझेशन इज द नथिंग बट द लिक्विफाईंग asset comprise loans and receivable of then the institution through systematic insurance of the financial instrument. ही व्याख्या दुसरी करू नका, पहिली व्याख्या करा. ही करायची काय गरज नाही, परीक्षेला एक लिहिली तरी खूप झाली. तुला समजणं महत्त्वाचं आहे. सिक्युरिटायझेशन म्हणजे काय, यामध्ये आपल्या इनलिक्विड असेट, जसं आपण एक 10 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट केलं, मग त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं, छोट्या छोट्या असेटमध्ये करायचं, जे छोट्या छोट्या सिक्युरिटीजमध्ये करायचं, जे ट्रेडेबल असतील, जे ट्रान्सफरेबल असतील. ओके, त्याला म्हटलं जातं सिक्युरिटायझेशन. विसरू नका, मला पण समजायला, म्हणजे बेसिकली हे सिक्युरिटायझेशन म्हणजे काय असं विचारल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात. बेसिकली यूट्यूबला वगैरे बघाल तर एवढंच दिसतं. सिक्युरिटायझेशन म्हणजे काय, आपले जे काय इनलिक्विड असेट असतात त्यांचं लिक्विडमध्ये रूपांतर करायचं. इनलिक्विड म्हणजे काय, ज्यांचं कॅशमध्ये रूपांतर करता येत नाही त्यांचं कॅशमध्ये रूपांतर करायचं, त्याला म्हटलं जातं सिक्युरिटायझेशन. एवढंच भेटतं. पण खरं म्हणजे सिक्युरिटायझेशनची प्रोसेस तुम्हाला समजली ना. आपण काय सांगायचं, बँका आपल्याला लोन देतात, बँका काय देतात, आपल्याला लोन देतात. बँकांची काय असते, इन्व्हेस्टमेंट असते, आणि त्याचं रूपांतर काय करायचं, बँकांनी कशामध्ये करायचं, छोट्या छोट्या सिक्युरिटीमध्ये करायचं, आणि ते पुन्हा लोकांना विकू शकतात. ओके, तर त्याला म्हटलं जातं सिक्युरिटायझेशन. बाळांनी समजली असेल. हा व्हिडिओ 2-3 वेळा बघा, समजणं खूप महत्त्वाचं आहे. चालेल, हा लेक्चर आपण इकडे थांबूया.